मित्रांनो, जेव्हापासून पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिकला जाणार आहे, जेव्हापासून लोकसभेमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही अनाउन्समेंट केली तेव्हापासून या रेल्वे मार्गाला प्रचंड विरोध हा दर्शवला जात आहे। लोकांचं म्हणणं आहे की हा प्रकल्प जरी शिर्डी किंवा अहिल्यानगर मार्गे नाशिकला जात असेल तर याचा काही उपयोग हा नाशिकला होणार नाही। त्यातच आता कृती समिती सुद्धा ऍक्शन मोड मध्ये आली असून कृती समितीने जे मंत्री गिरीश महाजन तर यांना निवेदन दिलेले आहे। तर या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलंय की हा जो पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग होणार आहे तर हा नारायण मंचर सिन्नर मार्गे संगमनेर मार्गेच नाशिकला जावं असं या कृती समितीचं म्हणणं आहे। कृती समितीने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक घडून आणा। कृती समितीचं म्हणणं आहे की जर पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा अहिल्यानगर शिर्डी मार्गे जरी नाशिकला जात असेल तर त्याचा काही फायदा होणार नाही, तो ना औद्योगिक दृष्ट्या ना शैक्षणिक दृष्ट्या ना IT ना कुठल्याही क्षेत्रात त्याचा फायदा होईल। कारण जर हा रेल्वे मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी आणि नाशिक असा गेला तर कमीत कमी 4 ते 5 तास पुणे ते नाशिक आणि नाशिक ते पुणे जाण्यासाठी लागू शकतात। आणि आज रेल्वे मार्ग जर नारायणगाव संगमनेर मार्गे नाशिकला गेला तर हेच 1 ते 1.5 तासात हा प्रवास मात्र शक्य होणार आहे। त्यामुळे याचा बराच फायदा उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी होईल असंही या कृती समितीचं म्हणणं आहे। मित्रांनो, मध्यंतरी हा बदललेल्या रेल्वे मार्गासाठी जन आक्रोश मोर्चा सुद्धा उभारण्यात आला होता, परंतु मध्यंतरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा यांचं निधन झालं, त्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला होता। त्यातच आता हे जे कृती समितीने पाऊल उचललेलं आहे तर याच्याने नक्कीच हा बदल हा घडू शकतो का? जो पूर्वीचा सर्वे झालेला मार्ग होता जो की नारायणगाव संगमनेर मार्गे नाशिकला सर्वे झाला होता रेल्वे मार्गाचा, तर तोच होईल का अशी आशा आता लोकांना लागली आहे। काही संपूर्ण अपडेट याबाबत आलेली जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब। मित्रांनो, नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे सिन्नर संगमनेर मार्गेच जावी यासाठी रेल्वे कृती समितीच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले। उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली ही रेल्वे सिन्नर संगमनेर आडेफाटा नारायणगाव मंचर या मूळ व नैसर्गिक मार्गेच व्हावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे। समितीचे हरिभाऊ तांबे, सिन्नर इंडस्ट्री मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सीमाचे सचिव बबन वाजे, भाऊसाहेब शिंदे, प्राध्यापक राजाराम मुंगसे, ॲडव्होकेट संजय सोनवणे, रामदास खैरनार, संजय सानप, युवा मोर्चाचे लहान आदी पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे ही सिन्नर संगमनेर आडेफाटा नारायणगाव मंचर मार्गे गेल्यास नाशिकहून पुणे हे अंतर पावणे 2 तासात पूर्ण होणार असून विद्यार्थी, IT क्षेत्रात काम करणारे युवक, शेतकरी, व्यापारी व उद्योजकांसाठी दररोज प्रवास अहिल्यानगर या वळणावळणीच्या मार्गाने रेल्वे नेल्यास प्रवासासाठी 4 ते 5 तास लागू शकतात असून रेल्वे शेतकरी, उद्योजक, व्यापारी तसेच IT व औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांसाठी पूर्णतः निरुपयोगी ठरणार असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले। सिन्नरकरांवर आलेले हे रेल्वे मोठे संकट आपण दूर करावे अशी विनंती यावेळी पदाधिकारी यांनी केली। तर मित्रांनो, सुनील बच्चाव यांच्याशी कृती समितीच्या सदस्यांनी चर्चा केली। नाशिक पुणे रेल्वे ही सिन्नर संगमनेर आडेफाटा नारायणगाव मंचर मार्गे गेल्यास संपूर्ण परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व व्यापारी विकास कसा साधला जाईल याची सखोल माहिती त्यांना देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र कृती समिती यांनी केली। तर मित्रांनो, पुणे ते नाशिक जी सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा असणार आहे तर हा नारायणगाव सिन्नर मार्गेच नाशिक असा व्हावा यासाठी जी कृती समिती तर ती कृती समिती आता ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि त्यांनी जे आपले मंत्री गिरीश महाजन आहेत तर यांना निवेदन सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांना रिक्वेस्ट सुद्धा केलेली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची मीटिंग लावून हा प्रश्न लवकर मार्गी लावा असंही त्यांचं म्हणणं आहे। येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच काय। पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाच्या एच आणि एव्हरी अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, भेटू।